नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। खरं तर सरकारने एक नवीन कांड केलेला आहे, तो म्हणजे प्रत्येक वेळेस तेजस्विनी जिंकत आहे, आपण तोंडावर पडत आहोत या गोष्टीची जाणीव झालेली असते। त्यामुळं सरकारने तेजस्विनीला जिन्यावरून ढकलून दिलेला आहे। ऐनवेळी पाठीमागून येत तेजस्विनीला जिन्यावरून ढकलून सरकारने एक वेगळाच डाव आखलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर कान्हा आणि सखी इकडे तेजस्विनीचा कसा जीव वाचवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं, सखीने सर्वांना एकत्र बोलवलेलं आहे आणि सखी सगळ्यांना सांगते की आज दुसरा दिवस आहे। आता मी सगळ्यांच्या समोर एक गोष्ट सांगणार आहे। तेजस्विनी कामत ज्या होत्या त्या कॅरममध्ये तरवेज होत्या, तर आता सगळ्यांच्या समोर कॅरमचा डाव खेळला जाणार आहे। सरकार आणि तेजस्विनी यांच्यामध्ये कॅरमचा डाव रंगणार आहे। जेव्हा सखीने हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा सरकारच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात होते। सरकारचं तोंड पडलेलं असतं, कारण सरकारला कॅरम अजिबात खेळता येत नाही आणि सरकारची वाट लागणारे ही गोष्ट सरकारच्या लक्षात आलेली असते। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही सरकारला कळायचं बंद झालेलं असतं आणि त्यासोबतच सरकार आता खेळायला बसतात। जेव्हा सरकार खेळायला बसलेले आहेत त्याच वेळेस आता सरकार आणि तेजस्विनी ज्या पद्धतीने खेळत असते तेव्हा सगळेजण तिला आता चिअर करत असतात। सगळेजण खुश झालेले असतात, कारण ज्या पद्धतीने खेळ रंगात आलेला असतो ते सगळं पाहून आता तेजस्विनी जिंकणार आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं। परंतु एक गोष्ट मात्र घडते, ती म्हणजे सरकारला खूप राग आलेला असतो। आता क्वीन निघालेली आहे आणि आता कवर तेवढं बाकी राहिलेलं असतं। एकदा का कवर निघालं की आजचा दिवस जिंकलेला असतो तो म्हणजे तेजस्विनीने। सगळे तेजस्विनीला चीअर करत आहेत। वहिनी कमॉन, इकडून तेजस्विनी मॅम कमॉन असं कान्हा बोलत आहे। गौतम चीअर करत आहे। परसू आणि मीनाक्षी दोघंही शांत असतात, पण त्यांना मात्र आनंद होत असतो। कळत नसतं की हे सगळं काय आहे। ही गोष्ट तर खरी असते। सखीने बरोबर ओळखलेलं असतं की काय घडलेलं आहे आणि काय नाही, त्याच्यामुळे हे दोघंही बोलायला सुरुवात करतात। गौतम, परसू, मीनाक्षी सगळे तिथं असतात आणि फायनली आता हा डाव जिंकलेला असतो तो म्हणजे तेजस्विनीने आणि सगळ्यांच्या समोर आलेलं असतं तेजस्विनी हीच खरी आहे। आता मात्र सगळेजण पाहत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात। गौतम म्हणत असतो, कळलं ना काय झाले ते? नाही नसेल कळलं तर परत एकदा सांगायला मी तयार आहे। बघितलं ना काय होऊ शकतं ते, आणि वहिनीच बरोबर आहे हे लक्षात येते का, असं गौतम म्हणत असतो। तेव्हा मात्र हे दोघंही पाहत असतात आणि मग मीनाक्षी आणि परशूला सुद्धा पटतं की हो, कुठंतरी त्यांनाही त्या गोष्टीमध्ये फरक जाणवतो। इकडे मीनाक्षी म्हणत असते की बरोबर आहे, गौतम भाऊजी म्हणतात त्यात काहीतरी तथ्य आहे, कारण बरोबर आहे की तेजस्विनी वहिनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने कॅरम खेळत होत्या। कान्हाचं इतकं बारीक लक्ष होतं की तेजस्विनीने डावच आखलेला होता की ह्या कॅरममध्ये पण तिला जिंकू द्यायचं नाही, पण इकडे सरकारने डाव आखलेला होता तेजस्विनीला जिंकू द्यायचं नाही, पण कान्हाने इतकं बारीक लक्ष ठेवलेलं होतं आणि सरकारचा डाव उधळून लावला। म्हणजे पहिल्या दिवशी कान्हाने सरकारला जिंकून एक मोठा धमाका केलेला असतो, तर आता मात्र सरकारची वाट लागलेली असते। आता सरकारला खूप राग आलेला असतो। सरकारला ही गोष्टच पटत नसते की आज सखीने तेजस्विनीचा हात हातात घेतलेला आहे आणि आजच्या दिवसासाठी तू माझी आई असं सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र सगळेजण आता पाहत आहेत, या सगळ्या गोष्टी चालू आहेत। आता सगळ्यांच्या मनात शंका उपस्थित राहिलेली आहे की हे सगळं काय घडतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि आता पुढे काय होणार आहे, असे प्रश्न चालू झालेले असतात। आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांच्या समोर एकच प्रश्न असतो की आता सरकार नक्की काय करणार आहेत आणि गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत हे चालू झालेलं असतं, कारण सरकार तर रागाला गेलेलं आहे हे तर सगळ्यांना चांगलंच माहिती आहे। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की गौतम, परशू सगळेजण आहेत आणि या सगळ्यामध्ये राडा घालायचा आता ठरवलेला आहे ते या सरकारने। गौतम, परशू, मीनाक्षी, कान्हा सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात। इकडे गौतम या दोघांनाही समजून सांगत आहे। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता सखी कान्हाला म्हणत असते की आज काय झालंय, हे सगळं काय घडलंय आणि या सगळ्याचा काय अर्थ आहे।
असं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र कान्हा म्हणत असतो, बघितलं ना, लक्षात आलं असेल तुमच्या काय होतंय ते, असं कान्हा सांगू लागतो. तेव्हा सखी म्हणत असते की हो, मला प्रत्येक वेळेस जाणवतं माझी आई आहे, माझी आई आहे हे मला प्रत्येक वेळेस जाणवतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे कान्हा सखीला समजवतो. त्यांना माहीतच नसतं कुणाला की सरकारने इकडं काय प्लॅन केलेला आहे. सरकारच्या मनात राग भरलेला असतो आणि सरकार चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. आता मात्र या सगळ्या गोष्टी घडू लागलेल्या असतात आणि कान्हा सखीला जवळ घेतो. सखीलाही कुठंतरी बरं वाटत असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र आता कान्हा आणि सखी बोलत असतात. तेवढ्यातच तेजस्विनी तिथे येते आणि म्हणत असते, सखी खरंच थँक्यू, आज तुझ्यामुळं मला हे सगळं कळलेलं आहे. आज ही जी गोष्ट घडलेली आहे ती फक्त आणि तुझ्यामुळं मला आज आई अशी हाक जवळजवळ 12 वर्षांनी ऐकायला मिळालेली आहे. तेव्हा मात्र इकडे सखी, सरकार सगळेजण बोलत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. दोघीही आनंदात असतात. सरकार त्यांच्याकडे येऊन पाहून जाते. सरकारला खूप राग आलेला असतो. सरकारच्या डोक्यात एकच आहे की हिला आता वाट लावायची आहे. हे जे काय चाललेलं आहे ते सरकारला अजिबात पटत नसतं. आणि तेव्हा मात्र सरकारने तेजस्विनीच्या बाबतीत काहीतरी घडलं पाहिजे असं ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र इकडे सरकार म्हणते की आता हिचं हसणंच बंद करणार आहे, संपूनच टाकते ना हिला, त्यामुळं सिद्ध करणं ह्या गोष्टी येणारच नाहीत. आणि तेव्हा मात्र आता सरकार त्याच गोष्टींचा विचार करू लागते. मग सरकार सगळे बाजूला नाहीत या गोष्टीची खात्री करून घेते आणि नेमकं तेजस्विनी जिना उतरत असते. सरकार पाठीमागून येते, तेजस्विनीला जिन्यातून ढकलून देते. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो. इकडे तेजस्विनी खूप जोरात ओरडते, सखी म्हणून ओरडते. सखी, कान्हा सगळे धावत येतात आणि म्हणू लागतात, काय झालं, अचानक काय झालं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि सगळे धावत आलेले असतात. तेजस्विनी पडलेली असते, तिच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि कळतच नसतं की हे सगळं काय होऊन बसलंय आणि अशा पद्धतीने गोष्टी कशा झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर या सगळ्याचं काय, तेजस्विनी पडली, तिच्या डोक्यातून रक्त येते. कान्हाला आणि सखीला खूप काळजी वाटत आहे की हे सगळं काय व्हायला लागलेलं आहे. दोघंही काळजी करत असतात. आणि तेव्हा मात्र आता सरकार धावत येते. इकडे बेशुद्ध पडलेली असते तेजस्विनी. सखीला खूप वाईट वाटतं. सखी म्हणत असते की नाही, काहीतरी केलं पाहिजे. आता सखीच्याच डोक्यात विचार चालू झालेले असतात. सखी म्हणत असते की आई, आई उठ ना, आई काय झालं तुला, असं म्हणत सखी रडलेली असते. ती आईला उठवत असते. आणि मग इकडे डॉक्टरांना बोलवलेलं जातं. डॉक्टर चेक करतात. तिच्या डोक्याला मार लागलेला असतो. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलेलं असतं, ड्रेसिंग केलेलं असतं आणि डॉक्टर मात्र म्हणत असतात की त्यांची काळजी घ्या. तेव्हा सखी म्हणते मी आहे. आणि सखी मात्र तेजस्विनीचा हात हातात घेऊनच बसलेली असते. काही केल्या तिचा हात सोडायला तयार नसते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सरकारचा डाव सरकारवरच उलटलेला असतो. सखीने तेजस्विनीला आई म्हणून तिच्यासाठी कासावीस झालेली असते आणि इकडे सरकार पुन्हा तोंडावर पडते, कारण एवढं सगळं तिला करायचं होतं, त्याचा काहीच उपयोग झालेला नाही, कारण सखी तेजस्विनीच्या जास्तच जवळ गेलेली आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, कान्हा म्हणतो की सरकार एक गोष्ट, बेबी सरकार तुमच्या लक्षात येते का, कारण बघा ना तुम्ही, वाटतं तेवढं सगळं सोपं नाही आहे, कारण याच्यामध्ये तेजस्विनी मॅमची काहीच चूक नव्हती, मग त्या अचानक कशा काय पडल्या, काय झालं असेल, असं कान्हा विचारू लागतो. आणि त्याचवेळी सखी म्हणत असते की हो, आधी तिला बरं वाटू द्या,